नमस्कार। एखाद्या मोर्चात, एखाद्या आंदोलनात किंवा एखाद्या लढाईत लाखो लोकांचा विश्वास असतो, पण जर त्या मोर्चाचं नेतृत्व ठाम नसेल, त्या मोर्चाचं नेतृत्व अभ्यासू नसेल, तर तो विश्वास कायम फसतो। आणि मनोज जरांगे पाटीलही या गोष्टीला अपवाद ठरले नाही। खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे ऐकायला तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर 6 महिन्याच्या विश्रांतीनंतर आता परत एकदा आपण 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईत मंत्रालयासमोर मोर्चा घेऊन जाणार आहे अशी घोषणा केली। 27 ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटीतून निघणार आहे आणि 29 ऑगस्टला हा मोर्चा थेट मंत्रालयासमोर जाणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील संबंध मराठा समाजाला परत एकदा आपण सगळ्यांनी एकजुटीनं एका जिद्दीनं या मोर्चाला यावं अशी एक भावनिक साथ सगळ्या मराठा समाजाला घातली। हा मोर्चा आपला शेवटचा मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये आपण विजयाचा गुलाल उधळूनच वापस येऊ असं आश्वासनही मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठा समाजाला दिलं। 29 ऑगस्टला मुंबईला असे चला की अंतरवालीतून 10 ते 12 लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे। एका बी मराठ्यांनी आता घरी नाही राहायचं। मी बघतो एकच काय आरक्षण देत नाही। पण असं जरी असलं तरी सध्या मनोज जरांगे पाटलांबद्दल मराठा समाजामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या। एक अशी प्रतिमा आहे ज्या प्रतिमेमध्ये तुम्हाला ते मनोज जरांगे पाटील दिसतात जे एका समाजाच्या आरक्षणासाठी 8-8 दिवस उपोषण करतात। खरं तर आपण एक दिवस जेवण केलं नाही तर आपल्याला संध्याकाळी असं वाटतं की आपला जीव मुठीत आला की काय, आपण जगू की मरू। त्यामुळे एखादा व्यक्ती जर एखाद्या समाजासाठी 8-8 दिवस बिना अन्न पाण्याचं राहत असेल तर त्या व्यक्तीबद्दल त्या समाजात प्रेम तयार होणं काही वेगळी गोष्ट नाही, ते झालंच पाहिजे। एखादा माणूस निर्भीडपणे स्वतःचं वैयक्तिक आयुष्य सोडून जर एखाद्या समाजासाठी इतका लढतोय तर त्या समाजातील लोकांनी त्या माणसाला पाठिंबा देणं येत काही चुकीचंही नाही। पण दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला आणि मागच्या 2 वर्षाचा बारकाईने विचार केला तर मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारे वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, मग नेमकं मनोज जरांगे पाटलांना हवंय काय, मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारे आपल्या स्वतःचा फायदा कुठेतरी राजकीय नेत्यांना दिला, समोर जाऊन त्या नेत्यांनी या समाजाच्या आरक्षणासाठी काहीच केलं नाही। या अगोदरही मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा नेला, त्या मोर्चामध्ये आपण जिंकलोय म्हणून मोठा उत्साह केला आणि जेव्हा लोक वापस आली तेव्हा लोकांना कळलं की त्या मोर्चातून काहीच साध्य झालं नाही। विधानसभेच्या निवडणुकीतही मनोज जरांगे पाटलांनी आपण निवडणूक लढणार, आपले लोक विधानसभेत पाठवायचेत अशा अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या। ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिथूनही माघार घातली, त्यामध्येही समाजाचं मोठं आर्थिक नुकसान झालं। त्यामुळे एकीकडे समाजासाठी तळमळ असलेले मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे कायम स्वतःची भूमिका बदलणारी मनोज जरांगे पाटील अशा 2 वेगवेगळ्या प्रतिमा महाराष्ट्रातील मराठा समाजच नाही तर संबंध महाराष्ट्रासमोर तयार झाल्या। आणि त्यामुळे आता या मुंबईच्या आंदोलनात नेमकं किती लोक सामील होतील असा एक मोठं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले। मी हे यामुळे बोलतोय कारण एखाद्या आंदोलनात किंवा एखाद्या मोर्चात जाण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब माणसाला ज्याचं दररोजच्या कामावर संध्याकाळचं पोट भरतं अशा माणसासाठी 4-5 दिवस 10 दिवस एखाद्या मोर्चात जाणं, तेवढ्या त्या मोर्चामध्ये स्वतःचे पैसे खर्च करणं आणि त्यानंतर जर त्यातून काहीच साध्य होत नसेल तर हे कुठंतरी समाजासाठी मोठं आर्थिक नुकसान आहे, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे। पण असं जरी असलं तरीही आजही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं ग्रामीण भागातील गोरगरीब मराठा समाज आणि अनेक तरुण आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता प्रश्न क्रमांक 1, मनोज जरांगेंनी ज्या काही भूमिका मागच्या 2 वर्षात बदलल्या त्यांचा येणाऱ्या 29 ऑगस्टला असलेल्या मंत्रालयासमोर जो काही मोर्चा आहे त्या मोर्चावर किती लोक जमा होतील किंवा त्याचा त्या मोर्चावर किती प्रभाव पडेल। आणि प्रश्न क्रमांक 2, मनोज जरांगे पाटलांना या मोर्चातून नेमकं साध्य करायचं तरी काय की मनोज जरांगे पाटील जे विधानसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यापासून कुठेतरी अंधारात पडलेले आहेत, तर स्वतःला अंधारातून उजेडात आणण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा हा एक केविलवाना प्रयत्न तर नाही ना। या 2 प्रश्नांवर अत्यंत सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे।
पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊयात मनोज जरांगे पाटलांची पार्श्वभूमी नेमकी काय होती। मनोज जरांगे पाटलांनी मागच्या 2 वर्षात मराठा समाजासाठी आंदोलन केले असं तुम्हा सगळ्यांना वाटतं, पण खरी वास्तविकता ही आहे की मनोज जरांगे पाटील मागच्या 15 वर्षापासून मराठा समाजासाठी लढताय। मनोज जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात 2011 साली केली होती। 2011 पासून ते 2021 पर्यंत मनोज जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली, पण त्या आंदोलनांना जरांगे पाटलांना जास्त पाठिंबा मिळाला नाही। मनोज जरांगे पाटलांचं 2014 सालचं छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तालयासमोर केलेलं आंदोलन मोठं गाजलं होतं। त्या आंदोलनात सर्वाधिक 40,000 लोकांनी भाग घेतला होता। त्यानंतर 2023 आणि 24 साली मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशात काही टॉप लोकांच्या यादीमध्ये सामील झालं होतं, ते सगळं आपल्याला परिचितच आहे। आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर 7 महिन्याचा मोठा ब्रेक मनोज जरांगे पाटलांनी घेतला। सोशल मीडियावरही मनोज जरांगे पाटील इनॅक्टिव्ह होते आणि त्यानंतर आता अचानक हे आंदोलन नेमकं कशासाठी हा प्रश्न आहे। त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की मागच्या 2 वर्षात मनोज जरांगे पाटलांनी कोणकोणत्या भूमिका बदलल्या, ज्या भूमिकांमुळे त्यांची वैयक्तिक प्रतिमा कुठंतरी मलिन झाली किंवा कुठंतरी बॅकफुटवर आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मागच्या 2 वर्षात मनोज जरांगे पाटलांची सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी मोठा ड्रामा केला। सुरुवातीला म्हणे की आपण निवडणूक लढणार आहे, मराठा समाजाचे लोक आपल्याला विधानसभेत पाठवायचेत अशी घोषणा केली। मराठा समाजातील अनेक लोकांनी, गोरगरीब लोकांनी असं स्वप्न पाहिलं की मनोज जरांगे पाटलांच्या भरोशावर आपणही आता आमदार होऊ शकतो। लोकांनी मोठा खर्च केला, निवडणुकांचे फॉर्म भरले। नंतर मनोज जरांगे पाटील मीडियासमोर येतात आणि सांगतात की आपण फक्त 30 जागेवरच निवडणूक लढणार। त्यानंतर परत 2-4 दिवसांनी जरांगे पाटील येतात आणि सांगतात की आपण फक्त 10 जागेंवरच निवडणूक लढणार। आणि ऐन अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मनोज जरांगे पाटील प्रसारमाध्यमांवर येतात आणि असं म्हणतात की आपण एकही जागा या निवडणुकीत लढणार नाही, तर आपण अशा लोकांना मतं द्या जे लोक आपल्या आरक्षणाच्या बाजूने आहेत। आणि तेवढ्यातच याच मराठा समाजातला एक विश्वासक चेहरा असलेले मंगेश साबळे सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकतात। त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की मनोज दादा अपक्षांना पाडायचं, भारतीय जनता पार्टीला पाडायचं, मग नेमकं निवडून द्यायचं कुणाला? मग तुम्ही आरक्षणासाठी लढताय की कुठला तरी राजकीय पक्ष तुमच्या पाठीमागं उभा आहे? असे प्रश्न मनोज जरांगे पाटलांवर निर्माण झाले आणि मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा कुठेतरी मलिन झालेली आम्हाला बघायला मिळाली। दुसरी गोष्ट, या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे पाटलांनी एक नवी युती उभी केली होती, ती म्हणजे मुस्लिम, मराठा आणि वंचित अशी एक नवीन युती झाली होती। वंचित त्यामध्ये तर होती, पण प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडी नव्हती। मग नेमकं तुम्हाला दलित समाज चालतो तर मग प्रकाश आंबेडकर का चालत नाही असाही एक प्रश्न निर्माण झाला। दुसरी गोष्ट, जो हिंदू ओबीसी समाज आहे तो समाज तुम्हाला चालत नाही आणि मुस्लिम समाज तुम्हाला चालतो, त्यामुळे जो काही कट्टर हिंदुत्ववादी मतदार होता तो कुठेतरी मनोज जरांगे पाटलांवर नाराज झाला आणि त्याचा सगळा जो काही परिणाम आहे तो विधानसभा निवडणुकांच्या निकालावर पडला। त्यामुळं या संपूर्ण गोष्टींमुळं समाजाचं एक मोठं आर्थिक नुकसान झालं। पाटलांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर लोकांनी वारंवार विश्वास ठेवला, पण पाटलांनी अनेक वेळा तो विश्वासघात केला आणि त्यामुळं समाजातला एक असा भाग झाला जो भाग पाटलांवर आता विश्वास ठेवत नाही असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही। दुसरी गोष्ट, लोकसभेची निवडणूक। लोकसभेच्या निवडणुकीतही मनोज जरांगे पाटलांनी अनेक मतदारसंघांमध्ये याला पाडा त्याला पाडा अशा घोषणा केल्या आणि मनोज जरांगे पाटलांनी जे जे सांगितलं त्याचा सर्वसामान्य मराठा समाजातील माणसांनी, तरुणांनी काटेकोरपणे पालन केलं, त्याच लोकांना मतदान केलं। अनेक गद्दावर नेत्यांचा त्यामध्ये पराभव झाला, पण ज्या नेत्यांना मनोज जरांगे पाटलांनी जिंकवायचं सांगितलं होतं त्या नेत्यांनी जिंकल्यानंतर लोकसभेत जाऊन कधीच मराठा समाजाचा आरक्षणाबद्दल आवाज उठवलेला आम्हाला दिसत नाही। दुसरी गोष्ट, या लोकांनी कधी लोकसभेत किंवा कधी संसदेसमोर जाऊन आंदोलनही केलं नाही की मराठा समाजाचं आरक्षण आम्हाला पाहिजे, तेही लोक हा विषय विसरून गेले। मग जरांगे पाटलांचं ऐकून आम्ही या लोकांना लोकसभेत पाठवलं आणि त्यांनी जर तिथं जाऊन आरक्षणाचा मुद्दा मांडलाच नाही तर मग आमचं मतदान करून फायदा झाला काय? मग जरांगे पाटलांचं ऐकून आम्ही कुठेतरी स्वतःच्या मतदारसंघाचं नुकसान करून घेतलं की काय असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले।
आणि त्यावेळीही मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर आलेले तुम्हा आम्हाला बघायला मिळाले। तिसरी गोष्ट, मुंबईतील आंदोलन। मनोज जरांगे पाटलांनी लाखो मराठा समाज घेऊन मुंबईत आंदोलन केलं। त्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे आले, त्यांनी स्वतःच्या हाताने मनोज जरांगेंना पाणी पाजलं, ज्यूस पाजलं आणि त्यानंतर मराठा समाजाचा विजय झाला असा एक मोर्चा त्या ठिकाणी तिथं काढला गेला। आणि नंतर काही दिवसांनी सर्वसामान्य लोकांना कळालं की तिथं मराठा समाजाची किंवा जरांगे पाटलांची फसवणूक झाली। मग नेमकं जरांगे पाटील मॅनेज झालते की काय, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि इथंही मनोज जरांगे पाटलांची प्रतिमा कुठंतरी मलिन झाली। चौथी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी 2024 मध्ये जे काही केलं त्या संपूर्ण गोष्टींमध्ये कुठंतरी त्यांच्या बोलण्यातून महायुतीचा विरोध आणि महाविकास आघाडी त्यांना जवळीक आहे अशा प्रकारची एक भावना लोकांच्या मनात तयार झाली। मनोज जरांगे पाटील कधी शरद पवारांच्या विरोधात बोलत नाहीत अशा प्रकारच्या टीका लोक त्यांच्यावर करायला लागले आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटलांचा कोणीतरी राजकीय बोलता धनी आहे का असेही प्रश्न निर्माण झाले आणि त्याचाही मनोज जरांगे पाटलांना वैयक्तिक फटका बसला। तर ह्या काही महत्त्वाच्या भूमिका होत्या ज्या मनोज जरांगे पाटलांनी वारंवार बदलल्या आणि त्याचा त्यांना मोठा फटका बसला। आता असं जरी असलं तरी 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांनी नेमक्या कोणकोणत्या मागण्या केल्यात ते आपण एकदा समजून घेऊ। पहिली मागणी, मराठा कुणबी एक असल्याचा GR काढा। दुसरी मागणी, हैदराबाद गॅजेट लागू करा। तिसरी मागणी, आरक्षणासाठी सगळे सोयरे तत्वाची अंमलबजावणी करा। चौथी मागणी, मराठा आरक्षण आंदोलकांवरील जे काही केसेस आहेत किंवा जे काही गुन्हे आहेत ते मागे घ्या। पाचवी मागणी, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या लोकांच्या वारसांना नोकरी किंवा आर्थिक मदत द्या। आणि शेवटची मागणी, शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्या आणि नोंदणी शोधण्याचे जे काही काम होतं ते परत सुरू करा। ह्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्या मनोज जरांगे पाटलांनी मागितल्या आहेत। आता हे जे काही संपूर्ण प्रकरण आहे, जे काही आंदोलन आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? किती मराठा समाज या आंदोलनाला येईल? आज सध्या मराठा समाजातील किती टक्के लोकांचा विश्वास मनोज जरांगे पाटलांवर आहे? या आंदोलनातून खरंच काहीतरी साध्य होईल का, की कुठेतरी अंधारात पडलेल्या मनोज जरांगे पाटलांना परत एकदा उजेडात येण्यासाठी त्यांनी सुरू केलेला हा एक केविलवाना प्रयत्न आहे? या संबंध विषयावर जे काही तुमचं मत असेल, मनोज जरांगे पाटीलांची ज्या काही भूमिका बदलल्या त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणानं सांगा। आणि असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्यासाठी फक्त एवढंच, परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।